जिल्हा परिषद शाळा हिवाळी या गावातली ही शाळा पाहून खरं म्हणजे एक सुखद आणि एक आश्चर्याचा धक्का इथं आल्यानंतर बसू शकतो. कारण इथं जी मुलं आहेत ती मुलं म्हणजे त्यांचं IQ लेवल पाहून त्यांना इथं शिक्षण देण्याचं काम केशव गावित हे आपले शिक्षक करतायत. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण इथं शाळेचं जे काय मुलांकडून आपण पाहिलं की मुलं ही म्हणजे एकाच वेळेस दोन्ही हाताने लिहितात, एकाच वेळेस मराठी आणि इंग्रजी लिहितात आणि त्यांना आकडे 1330 पर्यंत पाढे येतात. 1330 पर्यंत पाढे त्यांना बोलता येतात आणि त्याचबरोबर त्यांना विविध हे जे आपलं सांस्कृतिक हे आहे वाद्य वादन आणखी त्यांचं जे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं एवढी हुशार मुलं या शाळेमध्ये मी पाहिली आतापर्यंत. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये किंबहुना इतरही शाळांमध्ये ही अशा प्रकारची मुलं ॲट ए टाइम एकाच वेळेस म्हणजे एका वेळेस ते दोन हाताने लिहितात, पण इंग्रजी मराठी पण लिहितात, 1330 पर्यंत पाढेही बोलतात आणि जी आपली घटनेतली कलमं आहेत, संविधानाची कलमं आहेत, IPC CRPC कलमं आहेत, त्या कलमं विचारल्यानंतर जवळपास किती त्यांना कलमांचं कितपर्यंत येते ते 100 पर्यंत कलम. कुठलंही कलम विचारलं तर ते त्या कलमाचा अर्थ सांगतात. सरकारने अनुकरण करावं अशा पद्धतीचं इथली सगळं हिवाळी शाळेचा पॅटर्न राज्यभर राबवलं. बिलकुल. मी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचंही अभिनंदन करतो. तेव्हापासून त्यांनी शिक्षण खात्याचा चार्ज घेतला तेव्हापासून ते अशा प्रकारच्या इंटिरियर शाळा, दुर्गम भागातल्या शाळा आणि या शाळांना त्यांनी भेटी देणं सुरू केलं आणि त्या शाळांची जी काही म्हणजे मॉडेल स्कूल कसं करायचं, शाळेचा शैक्षणिक दर्जा कसा उंचवायचा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आज इथे आपण पाहतो बघा शाळेचा परिसर कसा आहे. शाळा बांधली त्यांचंही मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. काय त्यांचं पूजा खैरनार आर्मस्ट्रॉंग फाउंडेशन यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. कारण शेवटी बघा शाळा बांधताना पण त्यांनी इथल्या वातावरणाचा अभ्यास केलाय. वारं कुठल्या दिशेने येतं, कुठल्या दिशेने गेलं पाहिजे, कसं बांधकाम केलं पाहिजे ह्याचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्या आर्किटेक्टला पण धन्यवाद दिले पाहिजे. आणि दादाजी भुसे यांनी या शाळेसाठी म्हणजे शाळा सर्व राज्यभरातल्या शाळा, शासकीय शाळा आपल्या यांचा दर्जा उंचावला पाहिजे. आणि जी शाळांमध्ये मुलं शिकतायत त्या म्हणजे आज कुठल्या लेवलची मुलं आहेत बघा, म्हणजे घटनेपासून सगळं त्यांच्या तोंडपाठ आहे. बाजूला परसबाग आहे, गाय आहे, गोठा आहे, गोठा आहे आणि ही मुलं परसबागेत भाजीपाला स्वतः लावतायत, सेंद्रिय भाजीपाला करतायत आणि त्यामुळे एकंदरीत सर्व गुणसंपन्न अशा प्रकारची शाळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या शाळेसाठी हरिदास भुसारे यांची 1.5 एकर जागा होती. त्या 1.5 एकरपैकी 1 एकर जमीन त्यांनी या शाळेसाठी दिली. म्हणजे ह्याला पण मोठं मन लागतं, मोठ्या मनाची माणसं इथं आहेत. आणि म्हणून मी यांना खरं म्हणजे मनापासून आपले केशव गावित यांचं अभिनंदन केलं पाहिजे. एवढ्या दुर्गम भागामध्ये येऊन या मुलांना अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण म्हणजे फक्त शालेय आपल्या पाठ्यपुस्तकातलं शिक्षण नाही तर त्यांना रोजच्या जीवनामध्ये या स्पर्धात्मक युगामध्ये काय काय शिकलं पाहिजे हे सगळं शिकवण्याचं काम केशव गावित करतायत. असे शिक्षक जे आहेत खरं म्हणजे अशा शिक्षकांचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन शिक्षण मंत्र्यांना की अशा प्रकारच्या शाळा संपूर्ण जिल्हाभर नाही राज्यभर पॅटर्न असा राबवला पाहिजे आणि मॉडेल स्कूल केले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने जो पटसंख्या जी आहे आपली ती वाढेल
आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल. भैया पण आज नाशिक दौऱ्यावर आहेत, सिंहस्थच्या अनुषंगाने बैठक घेणार आहे. मात्र जे कुंभमेळा मंत्री आहे गिरीश महाजन ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाही. कुंभमेळ्यात मंत्र्याचा वाद कुठेतरी अजून नाही काही नाही, वादबीत काही नाही आहे. आता मी आलो इकडे नाशिकला, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. कुंभमेळ्याची तयारी, सर्व अधिकारी होते, VC वर पण होते, प्रत्यक्षही होते, आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता थांबायचं नाही, आतापासून तुम्ही काम सुरू करायचं. म्हणजे कुंभमेळा आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा होतोय, हे भाग्य आहे आपल्या नाशिककरांचं. आणि म्हणून आतापर्यंत काय काय कामं केले त्याचा एक आढावा घेतोय, बाकी काही. नाशिकला पालकमंत्री कधी मिळेल काय? आणि त्याबरोबर एक आभार दौरा जो आहे, म्हणजे नाशिककरांनी आमच्या महायुतीला एवढं भरघोस यश दिलं, त्यांचा एक आभार मानण्याचा एक कार्यक्रम आहे. ऐका, सगळं पालकमंत्री पदाचा पण तिढा सुटून जाईल. तुम्ही अगोदरपासून सरकार बनण्यापासून तुम्ही तिढा चालवता. नाशिक जिल्ह्यात असं तुम्ही बिलकुल चिंता करू नका. मुख्यमंत्री स्वतः, मी आहे, अजितदादा आहेत, आम्ही बसून तो तिढा सोडू, काही प्रॉब्लेम नाही. आणि यामुळे कुठलाही जनतेचं काम बिलकुल थांबणार नाही. राज्यभर प्रवेश सोहळे होत आहे. वारूम असताना तुमच्या वारूम बनवली जाते, कुठेतरी तुमच्यामध्ये वार सुरू आहे. नाही, यामध्ये तुम्हीच गल्लत करताय पत्रकार. मुख्यमंत्री महोदयांची वार रूम म्हणजे सुरू आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ते CM वार रूम मध्ये घेतले जातात. आणि CM वार रूम मध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग, त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला. त्याला मुख्यमंत्री असतात, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो, संबंधित मंत्री असतात. आता आता आपण जे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जे विभाग आहेत, त्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष आहे, तो वार रूम नाहीये. आणि तो समन्वय कक्षामध्ये जे शिवसेनेच्या अजितदादांचा उपमुख्यमंत्री असताना त्यांचंही आहे ना, म्हणजे समन्वय कक्ष. तो समन्वय कक्ष यासाठी स्थापला आहे की आपल्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचा आढावा घेणं, ते कुठे काम अडकलंय का ते पाहणं आणि त्याला चालना देणं. आणि या समन्वय कक्षामध्ये समन्वय कक्षाचा आढावा मुख्यमंत्रीही घेतील, त्यामुळे मुख्यमंत्रीही घेतील, आम्ही दोघंही घेऊ. त्यामुळे असं कुठलंही तुम्ही त्याचं नवीन वार रूम सुरू होतंय असं काही तुम्ही चालवूही नका बातम्या आणि बोलूही नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.